तर नमस्कार मंडळी, बघा आज आईने बनवले आहे स्पेशल भाकरी. आता ती बघा मस्त तिने चाळून घेतलं आहे आणि आता भाकरीचं पीठ मळते. तिला बघा आता एकदम खसून खसून मळते बरं का ते पीठ. आणि तिला आता खूप लेट झालं आहे भाकरी करायला, पण तरी देखील ती करायची. तिची आवड बघा किती छान तिने बघा एकदम एकदम ठेचून बेचून मळते, जसं काय एखादं वाटणच करत आहे. आणि ते आता बघा पूर्णपणे त्या पिठाला एक जीवाप्रमाणे तयार करेल, जेणेकरून ती भाकर नाही का अशी तुटणार नाही मधामधून. तवा पण गरम झाला आहे आणि आता एकदम छानसा ती गोळा बनवत आहे आणि एकदम लड्डूप्रमाणे थापून ठेवलं आहे आणि हाताला पाणी लावलं तिने. मग एकदम गोल प्रमाणे तिने आता ती गोल 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 वाटून बघा मस्त नाही का त्याचं गोल स्ट्रक्चर बनवणार. आणि त्यामधला भाग नाही का ती आता काढून टाकेल, कारण की मग म्हणजे भाकर सपाट आली पाहिजे ना, जेणेकरून भाकरीला मेन गोल आकार आणि जाड नाही झाली पाहिजे. पातळ भाकरी कशा मोडायला देखील जेवायला खूप सोप्या जातात, त्यामुळे ती तशी करते. आता बघा खूप छान प्रकारे ती सगळं गोल एकदम धाड 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 करून मस्त करते आणि तिला फार आवड या गोष्टीची. आता थोडं थोडं करून बघा ते एकदम पूर्णपणे तिने केलेलं तसं. आणि आता ती बघा त्या भाकरीला एकदम लास्टचं स्ट्रक्चर द्यायची, म्हणजे नाही का भाकर पूर्णपणे सपाट झाली पाहिजे, जाड मोठी नको, मग जेणेकरून ती खायला देखील चविष्ट लागते. आता पूर्ण बघा खालचा पाटा दिसत सुद्धा नाही की बाबा नाही का की आहे की नाही. आता ती धाड दिसली टाकून दिली बघा भाकर. आता तवा एकदम गरम होऊ द्यावा लागतो आणि बघा पाणी थोडंसं घेऊन मस्त चवळीकडे पूर्ण गोल आकाराने टाकायचं, मस्त त्याला लावायचं पाणी, जेणेकरून आपली भाकर नाही का पांढरी शिपट नाही दिसणार आणि भाकरीला एकदम प्रकारे चवच येते बघा. आणि आईचा हात म्हटलं की आईच्या हाताला फार चव असते. आता हिने दुसरीकडे आता दुसरी भाकर यायला, एका भाकरीने थोडी काय होणार, मग दुसरी भाकर अजून घेतली मी. तोपर्यंत मस्तपैकी नाही का त्या पहिल्या भाकरीचा नाही का स्ट्रक्चर पूर्ण बघते की कसं किती छान तिने गोल बनवले आहे बघा. आणि ते पण 2-3 सेकंद पण नाही लागले तिला गोल व्हायला. आता दुसऱ्या भाकरीला पण तेवढ्याच जीवाप्रमाणे लावते आणि त्या भाकरीचा एकदम पूर्ण एकत्र जीव करून मस्त एक जीव बनवून ठेवते बघा. आता तिला तसं तर करायची फार आवड आहे आणि ती केव्हाही तिला जर म्हटलं नाही भूक लागली तर लगेच बनवते. आता ती पहिली भाकर बघा कशी सुंदर एकदम छान शिजत आहे आणि आई दुसऱ्या भाकरीला देखील तसंच सेम आपल्या गावाकडच्या पद्धतीने तसं गोल आकाराने त्याला करते आहे, जेणेकरून भाकर खूप चविष्ट लागते. आणि आईच्या हाताची म्हटली तर आईचा हात हा नेहमी चविष्टच असतो, कारण की आई मायेने बनवते आणि तिच्यामध्ये तिचं प्रेम असतं आणि ती फार सर्वांना आवडतं. थँक्यू आई.